सह्याद्री वाशाला और फाइट करती हुई नजर आएगी उनके सामने डीके स्पोर्ट्स गोलबन। खड़ी कसारा टेनिस क्रिकेट की दो दिग्गज टीमें जो आपस में टकराने के लिए बिल्कुल तैयार है। टॉस को जीतकर पहले गेंदबाजी का निर्णय लिया है डीके स्पोर्ट्स गोलबन ने। बल्लेबाजी के लिए इनवाइट किया है सह्याद्री वाशाला को। गेंदबाजी ट्रैक पर मनोज फर्डे, स्ट्राइकर एंड पर शिवाजी धानके, नॉन स्ट्राइकर एंड पर बैट्समैन समीर भोईर। बिल्कुल अंपायर का निर्णय आता हुआ पावर प्ले पहला, बिल्कुल पहली ओवर के लिए तैयार है गेंदबाज मनोज फर्डे। दो मैचेस में इनकी कमी थी, अब तीसरे मैच के लिए इनकी हाजिरी और पहली गेंद के लिए बिल्कुल तैयार है अंपायर की बाईनी ओर से मनोज फर्डे। यस, नक्कीच पहिल्या दोन सामन्याचा जर विचार केला तर मनोज याची आज एक्झाम होती। यस, प्रथमतःच शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे। यस, अगदी पाहायला गेलं तर पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, चेंडू हवेमध्ये आहे, हर्षल होते आणि हर्षलने टिपला झेल। और बैटिंग के लिए 3 नंबर पर प्रमोट किया है इस विभाग का गब्बर शेर योगेश भोईर एंटर होता हुआ बैटिंग के लिए, जहां पर ये जल्लोश पहला विकेट शिवाजी धानके का कैच के रूप से काफी अच्छी कैच, जहां पर फ्लाई स्लिप में एक फील्डर को तैनात किया था, काफी उछाल मिला था। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन योगेश भोईर। दोनों बैट्समैन में बिल्कुल चर्चा होती हुई गेंद को ठीक किया जा रहा है क्योंकि पहला ही विकेट पहली गेंद पर। यस, अगदी सर 1 फॉर द ओव्हर आहे का हा चेंडू? यस, 1 फॉर द ओव्हर देखील गोलंदाजाला ग्वाही दिली आहे। चेंडू पडल्यानंतर जास्तीचा उंचावरती जात होता, त्यानंतर फटका शिवाजीच्या बॅटमधून फसला होता। अगदी स्लिपर पॉइंटला हर्षलने टिपलाय, पहिला धक्का लागलाय। न्यू बॅटर अगदी वाशाळा गावचा एक मोठा शितारा, एक मोठं नाव अगदी या शहापूर तालुक्याचा जर विचार केला तर भरपूर मोठमोठ्या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागते। असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला होता, अगदी दांडी 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 गुल, फलंदाज बाद। और ये सेलिब्रेशन, ये जल्लोश है क्योंकि एक बड़ा विकेट, जिस खिलाड़ी की हम चर्चा कर रहे थे योगेश भोईर, एक बड़ी मछली जाल में बड़ा विकेट। यस, नक्कीच अगदी बाळा या दोन सामन्यामध्ये का नव्हता, अगदी त्याला मिस करत होत्या हा पूर्ण संघ। आणि जसे या सामन्यामध्ये ते आलेत, पहिल्याच 2 बॉल वरती 2 महत्वाचे खेळाडू बाद करण्यास यशस्वी ठरला हा गोलंदाज मनोज फर्डे इज ऑन हैट्रिक। नए बैट्समैन बैटिंग के लिए कुणाल धानके। अब कहीं ना कहीं दबाव, बिल्कुल कठिनाइयों में है टीम। अगदी जर पाहायला गेलं तर मंगेश उबाळे साहेबांकडनं प्रत्येकी गाण्यावरती जर एकनाथजी डगळे सरांनी डान्स केला तर प्रत्येकी गाण्यावरती 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। क्या बात है, अगदी सामना महत्वाचा आहे शोएब सर। बिल्कुल 2 गेंदे 2 विकेट। ओहो, क्या तीसरा विकेट आ सकता है मिड ऑन में, यहाँ पर हैट्रिक, बिल्कुल बैट्समैन। अगदी पाहायला गेलं तर हॅट्रिक साजरी केली जाते। गोलंदाज मनोज फर्डे अगदी गोलंदाजी करत असताना फलंदाजांचा काळ ठरतो। अगदी सलगच्या 3 वरती सर 3 महत्वाचे गडी बाद केलेत या गोलंदाजानं। क्या पेस है, सही टप्पे पर गेंदबाजी, बिल्कुल बैट्समैन चिंता में नजर आते हुए। अब नए बैट्समैन सिद्धू बैटिंग के लिए, जहां पर सिद्धू भोईर। अब कहीं ना कहीं कठिनाइयों में है टीम सह्याद्री वाशाला क्योंकि 3 बड़े मोहरे डगआउट में है।
बल्लेबाजी में मजबूती है, रवि सोनावले को भी आना बाकी है, पर कहीं ना कहीं मैटेटी पावर प्ले का पहला ओव्हर 3 गेंदे 3 विकेटे. यस, अगदी रस्त्यावरती कोणीही बाईक असू द्यात, 4 व्हीलर असू द्यात, पार्क करायची नाही. या तुमच्यासाठी ग्राउंडच्या लेग साईडच्या दिशेला भरपूर जागा आहे, त्या दिशेला गाडी पार्क करू शकता. अगदी तिकडनं येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना काही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. यस, धन्यवाद. जी बिल्कुल, क्रिकेट के तमाम चाहने वाले, क्रिकेट को तमाम पसंद करने वाले, मोहब्बत करने वाले जुड़े हुए हैं. इस बीच बढ़िया गेंद, बिल्कुल जड़ में गेंद थी. 4 गेंदे क्या किए गेंदबाज मनोज फर्डे ने. काफी गति, पूरी तरह से अल्लाह बोलते हुए हर एक गेंद पर हौसला अफजाई के लिए अरुण दसाड़े गेंदबाज तक जा रहे हैं. एक युवा गेंदबाज है, जिस तरह से शुरुआत की है मैटेटी पावर प्ले में, 3 विकेटे लिए. यस, नक्कीच गोलंदाजी चांगला करतो हा गोलंदाज. अगदी अजून एक चांगला बॉल. यस, लावडा पील झाली होती. गोलंदाज आपण पाहतात मनोज फर्डे. अगदी आता मात्र या टीम मध्ये 3 सख्खे बंधू आपण पाहू शकाल शोएब सर. अगदी मनोज फर्डे असतील, तदनंतर करण फर्डे असतील, तदनंतर प्रशांत फर्डे. 3 सख्खे भावांची ही जोडी या पूर्ण टीम मध्ये आपण पाहत आहोत. जी बिल्कुल, अंतिम गेंद शेष, गेंदबाजी ट्रैक पर मनोज फर्डे. 1 रन दिया है अब तक और 3 विकेटे. ओहो, इस बीच गैप को ढूंढा है समीर बोहिर से इन्फॉर्म बैट्समैन. आखिरी गेंद पर आए 4 रन. पहली ओवर की समाप्ति हुई. कुल रन बने हैं 5, 3 विकेटों के नुकसान पर. यस, अगदी पाहायला गेलं तर या पहिल्या षटकामध्ये सुरुवात डीके स्पोर्ट्स गोल्डन संघाकडनं भरपूर चांगली झाली आहे. अगदी जरी पाहायला गेलं तर जगदीशजी डोळस साहेबांकडनं एकनाथ डगळे सरांसाठी अगदी प्रत्येकी डान्सिंग साठी 200 रुपये. तदनंतर यस, अगदी आपण पाहायला गेलं तर मंगेशजी उबाळे साहेबांकडनं देखील पारितोषिक आहे, प्रत्येकी डान्स साठी 200 रुपये. अगदी जर आपण पाहू शकाल हा सामना फार महत्वाचा आहे. यस, या पहिल्या षटकाच्या खेळामध्ये महत्वाचे 3 फलंदाज बाद झाले सर, आणि अगदी धावफलकावरती धावा 5च आहेत. अगदी 3 षटकार, 3 चौकार, कोणताही फलंदाज असू द्यात. जगदीशजी डोळे साहेबांकडनं चौकारांसाठी 500, तदनंतर षटकार, सलगचे 3 षटकार जर आलेच तर 1000 रुपये दिले जातील. दूसरे ओवर के लिए छोटे भाई की ओवर हुई अब बड़े भाई. बिल्कुल, करण फर्डे. ओवर नंबर 2 की शुरुआत मैटेटी पावर प्ले का दूसरा ओवर. और लेफ्ट हैंडेड बैट्समैन सिद्धेश भोईर. ओह, क्रैकिंग स्ट्रोक, बहुत तेजी से मारा था इस गेंद को. मिड विकेट में ये गेंद, 4 रन. डीजे क्या शुरुआत की है, पहली गेंद से आक्रमण, क्योंकि पता है स्कोरबोर्ड पर सिर्फ 5 रन थे पहले ओवर के बाद, जहां पर मनोज फर्डे ने ओवर की थी. 3 विकेटें ली थी, हैट्रिक विकेटों की. सिद्धेश भोईर स्ट्राइकर एंड पर 3 गेंदों का सामना किया, 5 रन पर बल्लेबाजी करते हुए. पिछले 2 मैचेस जीत कर आई है सह्याद्री वाशाला. जहां पर डीके स्पोर्ट्स गोल्डन की बात की जाए तो एक मैच में हार मिली है, एक मैच जीत कर आई है. इस मैच को जीतना जरूरी होगा. जिस तरह से शुरुआत की है मनोज फर्डे ने गेंदबाजी करते हुए, सभी फील्डर काफी जज्बे के साथ मैदान के बीच. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है. अंपायर के दाहिनी ओर से अगली गेंद. इस बीच बिल्कुल एक्स्ट्रा कवर में, शॉर्ट एक्स्ट्रा कवर में अरुण दसाड़े से हुई है गलती और पहला रन कंप्लीट. दूसरे का कॉल था, दूसरा रन भी यहां से कंप्लीट होता हुआ. दोनों बैट्समैन सुरक्षित पॉपिंग क्रीज में. 2 रन के चलते स्कोर गार्ड रनों की संख्या 11 रन, 3 विकेटों के नुकसान पर. कहीं ना कहीं
अब यहाँ से पार्टनरशिप जरूरी है, दोनों बैट्समैन के बीच एक अच्छा तालमेल नजर आता हुआ समीर भोईर और सिद्धेश भोईर सफल हुए थे। ऑन साइड में खेला है, काफी उछाल है, दूरी नहीं, रमेश गेंद तक पहुंचे, थोड़ा फंबल हुए, 2 रन कंप्लीट, 2 रन बटोरे दोनों बैट्समैन ने भाग दौड़कर और 2 रन के बलबूते रनों की संख्या 13 रन। यस 3 चेंडूंचा खेळ झालाय। षटक आपण पाहतो दुसरा गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज करण फरडे, पहिले षटक चांगलं झालं होतं, अगदी आपण पाहिलात तर मनोज फरडे या गोलंदाजीने पहिले षटक हाताळलं होतं। या षटकामध्ये अगदी जर पाहायला गेलं तर या 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केलात, पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, अगदी आपण पाहिलात शिदेशच्या बॅटमधनं तो चौकार आला होता। स्ट्रायकिंग एंडला शिदेश, अगदी डावखुरे हाताचा हा फलंदाज आपण पाहत आहोत। डान्सिंग डाऊन द ग्राउंड, पटका दमदार आहे, अगदी कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू उडवलाय, चेंडूचा पाठलाग केला जातोय। ओहो, इथे काय घडतंय, चेंडू अडवला होता परंतु हा चेंडू हातामध्ये होता आणि सीमा पार झाले क्षेत्ररक्षक अरुण दसाडे, चौकार येतोय, चांगला स्ट्रोक होता सर। जी बिल्कुल बैलेंस रखते नहीं आया, जिस तरह से रनिंग की थी, गेंद तक तेजी से पहुंचे थे, 4 रन की मदद से रनों की संख्या 17 रन, 3 विकेटों के नुकसान पर इस ओवर में अच्छे रन आए। जिस तरह से सिद्धेश भोईर ने बैटिंग की है, अब नयन घरत को लॉन्ग ऑफ पर रखा है, वाइडिश लॉन्ग ऑफ पर नयन घरत है, कॉ कॉर्नर पर आशीष और मिड विकेट में रमेश। 5 ओवर का ये मुकाबला है। जिस तरह से दूसरा ओवर चल रहा है, 4 गेंदें हो चुकी है, 4 गेंदों पर 12 रन बने हैं, 17 रन कुल स्कोर बोर्ड। आदरणीय सन्माननीय दिलीपजी घरत साहेब, अगदी डीके स्पोर्ट्सचे मालक, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनना या। यस, वाईट साठी डीआरएस गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतला आहे, अगदी गोलंदाजाकडनं हा डीआरएस घेतला गेला। टेक्निकल टीम इकडे सज्ज आहे, चेक केलं जाईल। यस, फेअर डिलिव्हरी, अगदी जर पाहायला गेलं तर हा बॉल पडल्यानंतर अगदी जी व्हाईट लाईन आहे त्याच्या आतून ट्रॅव्हल झाला। यस, अगदी हा चेंडू आपण पाहू शकाल, फेअर डिलिव्हरी तळपांच्या माध्यमातून सिग्नल पोहोचवला आमच्यापर्यंत। अगदी 1.4 चा खेळ झालाय, धावफलकावरती धावा 17। यस, 5 चेंडू कंप्लीट, शेवटचा बॉल शिल्लक। जी बिल्कुल, मैटेटी पावर प्ले का आखिरी ओवर और आखिरी गेंद, ऑन साइड में परफेक्ट मिडल ऑफ द बैट, गेंद गगन की छाव में 6 रन। कुल हाइट कम फाइट ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश, रनों की संख्या 6 रन की मदद से 23 रन, 3 विकेटों के नुकसान पर 2 ओवर की हुई समाप्ति। यस, अगदी डगळे सरांसाठी पारितोषिक लागला आहे, एकनाथजी डगळे सर आपण पाहतात। यस, चांगलं धून सेट करून ठेवा। किरणजी बोंडे, डीजे रॉकर्स, तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली जाते। अगदी प्रत्येकी डान्स साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जातील, ते म्हणजेच आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत अगदी मंगेश उबाळे सरांकडनं। तदनंतर आपण पाहू शकाल जगदीशजी डोळे सरांकडनं, अगदी यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे 200 रुपयाचं।
जी बिल्कुल, करण फर्डे का ओवर काफी महंगा गुजरा है। 18 रन खर्च किए, विकेट प्राप्त नहीं हुई। अब पहला स्पेल जिसका बहुत बेहतरीन गुजरा था युवा गेंदबाज मनोज फर्डे, सिर्फ 5 रन दिए थे, 3 विकेटें ली थी, हैट्रिक ली थी विकेटों की। अब कैप्टन ने फिर से उन पे भरोसा जताया और गेंदबाजी ट्रैक पर उनको गेंद थमाई है। 2 ओवर की समाप्ति, जहां 23 रन 3 विकेटों के नुकसान पर सह्याद्री वाशाला। सिद्धेश काफी अच्छे लेवल में नजर आते हुए, अच्छे स्ट्रोक्स आए उनके बैट से। 8 गेंदों पर 19 रन। और समीर भोईर जहां पर पहली गेंद खेले थे, मनोज फर्डे की पहले ओवर की आखिरी गेंद पर 4 रन लगाया था बैट्समैन समीर भोईर ने। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन समीर भोईर सामना करेंगे मनोज फर्डे का। पहली गेंद अंपायर के बाईनी ओर से, पहली गेंद और फुल टॉस ही ऑन ड्राइव किया है, जहां पर आशीष तुपांगे गेंद तक पहुंचे। 1 रन कंप्लीट, 1 रन की चलते रनों की संख्या 24 रन, 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। येस, अगदी जर पाहायला गेलं तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर महत्वाचे 3 फलंदाज बाद झाले होते। तदनंतर आपण पाहतो समीर भोईर, तदनंतर सिद्धेश भोईर। ही पार्टनरशिप फार महत्वाची आहे सह्याद्री वाशाळा संघासाठी। अगदी हे दोन्ही फलंदाज भरपूर सारी मेहनत घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी पाहायला गेलं तर आपण पाहतो मनोज फर्डे या गोलंदाजाचा जर उल्लेख केला तर पहिल्या षटकामध्ये महत्वाचे 3 गडी बाद केले होते। अगदी जर आपण पाहिलात तर पहिला फलंदाज शिवाजी दानके, तदनंतर योगेश भोईर, तदनंतर कुणाल दानके। हे फलंदाज त्याच्या खात्यामध्ये अगदी आपण पाहू शकाल महत्वाचे 3 गडी बाद करण्यामध्ये हा यशस्वी ठरला होता गोलंदाज मनोज फर्डे। राईट आर्म ओव्हर द विकेट, हा बॉल फुल लेनचा होता, खोदून काढला। अगदी सिद्धूला आपण पाहतात कॉलिंग केली होती इथे। यस, अगदी पाहायला गेलं तर महत्वाच्या क्षणाला अगदी आपण पाहू शकाल समीर भोईरने नकार दिला। अगदी त्याला माहिती आहे अगदी इथनं मात्र 3 गडी बाद झाले, त्यानंतर कुठेतरी ही पार्टनरशिप आपण पाहत आहोत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अगदी चांगली झाली आहे। टोटल 10 फलक 25। जी बिल्कुल, 0 रन और 3 विकेटें प्राप्त हुई थी। यहां से 25 रनों की साझेदारी और तेजी से रन बनाए हैं सिद्धेश भोईर ने, जहां पर 9 गेंदों का सामना किया। 20 रन पर खेलते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर है, स्ट्राइकर एंड पर समीर भोईर। ओहो, काफी तीखा बाउंसर, टप्पा गिरने के बाद तेजी से बल्ला गेंद तक आता, तब तक गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर पहुंची थी। यस, अगदी पाहायला गेलं तर खांद्याचा भरपूर चांगला वापर केला या बॉलवरती मनोज फर्डेने। अगदी खेळपट्टीवरती जसा बॉल पडला ना तदनंतर उसळी घेऊन स्थिरावतोय। यष्टीरक्षक जगदीश भोईरच्या हातामध्ये स्वतःला झोकून दिलं होतं, अगदी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं। अगदी त्याला माहित आहे महत्वाचा फलंदाज आहे समीर भोईर, त्याचा झेल टिपण्याचा प्रयत्न केला जात होता। अगदी पहिल्या सामन्याचा जर शोएब सर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती जो झेल टिपला होता तो अफलातून झेल टिपला होता या यष्टीरक्षकाने। जी बिल्कुल, जान जाए पर शान न जाए, इस सेंटेंस के मुताबिक एफर्ट था। जिस तरह से अपने गांव की मान सम्मान अस्मिता रखने के लिए 2 टीमें आपस में टकरा रही है, जबरदस्त एफर्ट। देखो रिप्ले हम देख सकते हैं, मनोज फर्डे गेंदबाजी ट्रैक पर, सिद्धेश भोईर यहाँ पर मिस टाइम स्ट्रोक, क्या छूटा है और गेंद तेजी से थर्ड मैन रीजन में डीप में जाकर इस गेंद को पकड़ा। इस गेंद पर 3 रन प्राप्त हुए। देखो मौका बना था, विकेट हो सकती थी, चौथी सफलता मिल सकती थी मनोज फर्डे को। ये ओवर थोड़ा महंगा गुजरता हुआ। यहां से अंतिम गेंद शेष है, स्कोर 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। सिद्धेश भोईर ने क्या पारी के लिए, देखो टीम कहीं ना कहीं मुश्किल में थी, जरूरत थी अच्छी पारी आने की और वो पारी सिद्धेश भोईर ने खेली है। 10 गेंदों में 23 रन। स्ट्राइकर एंड पर बैट्समैन समीर भोईर, सामना करेंगे गेंदबाज मनोज फर्डे का। यस, अगदी जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकाल
यस, हा चेंडू चांगला होता. लोवर फुल टॉस फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक करण चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू अडवलाय, फिकी केला. तत्पूर्वी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते एक सिंगल. सिंगलला धावफलक 30 वरती पोहोचले. 3 षटकांचा खेळ झाला. मी उल्लेख करत होतो सर, अगदी जर पाहायला गेलं तर यष्टीरक्षक भरपूर सारी मेहनत घेत आहेत या मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्लीपरचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून या आधीच्या चेंडूवरती साधा सोपा झेल सोडला होता. जी जरूरी था, क्योंकि सिद्धेश जिस तरह से बैटिंग करते हुए, देखो जैसे सीन रिप्ले में आप देख सकते हो जिस तरह से एफर्ट था विकेट कीपर का, जिस तरह से देखो आप रिप्ले में देख सकते हो, बहुत जबरदस्त पूरी तरह से कैच की कोशिश थी. क्या डाई किया है, तारीफ करनी होगी विकेट कीपर की. 10 रन की सरासरी से रन बनाए हैं सह्याद्री वाशाला ने. टीम का स्कोर 30 रन 3 विकेटों के नुकसान पर. अब 2 ओवर शेष है, यहां से 12 गेंदे शेष है. अब कहीं ना कहीं तेजी से रन बनाएंगे तो एक अच्छा टारगेट सेट हो सकता है. 50 प्लस जाना जरूरी होगा. जिस तरह से बैटिंग लाइनअप मजबूत है टीम डीके स्पोर्ट्स गुलबन का. एकनाथजी दगडे सर अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करत नाही आहेत. त्यांच्यासाठी देखील पारितोषिक लागला आहे. यस, जाऊया मैदानाकडे. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज रमेश आलेत. पहिलाच बॉल, क्रिकेट मधला सर्वाधिक चेंडू ज्याला म्हणतात. यस, यॉर्कर चेंडू हाताळला होता गोलंदाज रमेशनं. पहिलाच बॉल अगदी जर पाहायला गेलं तर या बॉल वरती सिंगल घेतली गेली. अगदी सिंगल ना धावफलक जाऊन पोहोचलाय 31 जी. अब यहाँ से रनों की रफ्तार को बढ़ाना होगा. जिस तरह से सेट बैट्समैन स्ट्राइकर इन पर है, लेफ्ट हैंडेड बैट्समैन सिद्धेश भोईर. कहीं ना कहीं कद छोटा है पर कारनामे काफी बड़े इस मैच में दिखाया है सिद्धेश भोईर ने. रमेश गेंदबाजी टैग पर है. पहली गेंद पर सिंगल प्राप्त हुई है. चलो स्पीड अप करना है, यहाँ से वक्त को जाया न करते हुए खेल को स्टार्ट करना है. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. अगदी डीके स्पोर्ट्स गोल्बन संघ आपण पाहत आहोत. या सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. बॅटच्या आतली कडा अगदी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. जगदीश घरत अगदी पूर्ण चांगली यष्टीरक्षण आपण पाहू शकाल या खेळाडूच्या माध्यमातून दाखवली जाते. या बॉलवरती धावा आली नाही. अगदी चौथं षटक आपण पाहतात. 2 चेंडू झालेत. धावफलकावरती धावा 31. राईट आर्म ओव्हर द विकेट. रमेश अगदी पॉलोथ्रो मध्ये थोडासा अडथळा या गोलंदाजांना पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला सिद्धू आहेत. सिद्धेश आपण पाहत आहोत. अगदी या खेळाडूचा जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून या पहिल्या 17 मध्ये फलंदाजी चांगली झाली आहे. यस, 11 चेंडू मध्ये 23 वरती वैयक्तिक खेळतोय. मिनी हेलिकॉप्टर अगदी हा स्ट्रोक चांगला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. यस, आशिष होते. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एक सिंगल कंप्लीट.
इस ओवर की 3 गेंदें अभी भी आनी बाकी है और स्ट्राइकर एंड पर समीर भोईर। अब यहाँ से बड़े बड़े स्ट्रोक्स आने जरूरी है सह्याद्री वाशाला के लिए। चौथा ओवर जहाँ पर प्रगति पथ पर है। अब तक 3 गेंदों पर सिर्फ 2 रन बने हैं। ओहो क्या गेंद है, बिल्कुल नीचे थी ये गेंद। बल्ले और गेंद का कोई संपर्क ही नहीं बना। डॉट गेंद। 4 गेंदें हो चुकी है। रनों की संख्या 32, 32 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट। अंतिम 2 गेंदें शेष। ओहो क्या गेंदबाजी है, बिल्कुल डॉट बॉल। अब यहां से पूरी तरह से प्रेशर। आखिरी गेंद, अंतिम गेंद शेष। अगदी हा फटका भरपूर चांगला आहे. लॉंगरला क्षेत्ररक्षक आहेत आशिष. दुसऱ्या धावेची कॉलिंग कॉलिंग कॉलिंग. ओहो थ्रो. यस थ्रो फुकी खराब राहिला. अगदी पाहायला गेलं तर दुसऱ्या धाव्यांसाठी कॉलिंग केली होती फलंदाज समीरनं आणि या बॉलवर देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. यस अगदी जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती आपण पाहू शकाल शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या 2 धावेने टोटल धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदी आपण पाहतो 34 आकड्यावरती 3 गडी बाद झालेत. म्हणजेच काय तर पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते. अगदी तदनंतर ही पार्टनरशिप दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली झाली आहे. इथे पाहू शकाल आपण मंगेशजी उबाळे साहेबांकडनं तसेच जगदीशजी ढोळस साहेबांकडनं यस एकनाथजी डगडे सरांसाठी अगदी डान्सिंगसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु तो डान्स आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यस स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत सिद्धेश. अगदी सिद्धेशने हा पूर्ण डाव सावरला सर. अगदी जर विचार केला तर फलंदाजी त्याने चांगली केली आहे. यस गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं षटक. अगदी गोलंदाज तेजस हा गोलंदाज आपण पाहत आहोत. अगदी हा चेंडू थोडासा गती कमी होती. बॅटच्या आतल्या टोला हा चेंडू लागलाय. यस धाव दिली जाणार नाही. स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये अगदी हा चेंडू अडवलाय. इथं आपण पाहू शकाल तेजस हा गोलंदाज पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडू हाताळतोय. 4थ्या षटकाची अगदी पाहायला गेलं तर 4थ्या षटकामध्ये रमेश या गोलंदाजाने गोलंदाजी भरपूर चांगली केली होती. 3 षटकांचा जर विचार केला तर या 3 षटकामध्ये 30 धावा आपण धावफलकाला पाहत होतो. परंतु 4थ्या षटकामध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. अगदी हाफ ट्रॅकर होता. इथे डायरेक्ट हिट. यस अगदी यस यस पंचांचा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी कोणीही पंचांवरती प्रेशराइज टाकू नये याची सुद्धा दक्षता घ्या. यस अगदी जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये परफेक्ट चेंडू पकडला जाईल तेव्हा विकेट देखील दिली जाणार नाही आणि रन देखील दिला जाणार नाही. हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. हो यस आणि फलंदाजांनी या गोष्टीवरती देखील लक्ष द्या. जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू परफेक्ट पकडला जाईल तेव्हा हा रन देखील दिला जाणार नाही.
अगदी पाहायला गेलं तर या चेंडूवरती धाव घेतल्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु निर्धाव चेंडू होता. पहिल्याच बॉलवरती धाव आली नव्हती. तदनंतर हा दुसरा देखील चेंडू चांगला हाताळला जातोय. तेजसचा आपण विचार करता या तेजसच्या गोलंदाजीवरती शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. बिग ब्लास्ट करायचं होतं. अजून एक चांगला बॉल. अगदी जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला डावखुरे हाताचा फलंदाज आहे, गोलंदाज देखील डावखुरे हाताचा. हे बॅटल भरपूर चांगलं रंगलंय शोएब सर. इस इनिंग की 3 गेंदें शेष है. देखो 3 ओवर के बाद 30 रन थे 3 विकेटों के नुकसान पर. जिस तरह से रमेश ने गेंदबाजी की थी सिर्फ 4 रन बने थे और इन 3 गेंदों पर तेजस ने 3 गेंदें डॉट डाली है. बहुत बेहतरीन गेंदबाजी. ओहो क्या गेंदबाजी हो रही है. बैक टू बैक 4 गेंदें डॉट. पूरी तरह से बैकफुट पर है. काफी स्ट्रगल करते हुए नजर आ रहे हैं बैट्समैन सिद्धेश भोईर. स्टार्ट तो अच्छा था पर अब कहीं ना कहीं कठिनाइयों में है टीम सह्याद्री वाशाला, क्योंकि स्कोरबोर्ड देखा जाए तो 34 रन पर रुका हुआ है. इस बीच ये लॉन्ग ऑफ में फील्डर नीचे तैनात है नयन. तेजस क्या मेडन ओवर हो सकता है. आखिरी गेंद शेष है और सामना करेंगे रवि सोनावले. तीन ओवर के बाद 11 गेंदें हो चुकी है और बने सिर्फ 4 रन. इस बात को कहीं ना कहीं सोचना होगा. लगातार डॉट गेंदे के लिए समीर भोईर और सिद्धेश भोईर ने. आखिरी गेंद का सामना करेंगे बैट्समैन रवि सोनावले. आखिरी गेंद और शॉर्ट फाइन लेग में एक फील्डर तैनात है. 1 रन का प्रयास, दूसरे का प्रयास है, यहां से 2 रन भी कंप्लीट होते हुए तीसरे का प्रयास और बैट्समैन तीसरा रन भी कंप्लीट. क्या बात है. चौथे रन का प्रयास, चौथे रन के प्रयास में बैट्समैन आउट. इस गेंद पर मिले 3 रन. 5 ओवर की समाप्ति हुई. कुल बने हैं 37 रन और 38 रनों का लक्ष्य.
गणेश धावड. थर्टी एट का टारगेट दूसरे इनिंग की शुरुआत होने जा रही है। दूसरी पारी में दो बैट्समैन एंटर हो चुके हैं, अरुण धसाड़े और बैट्समैन आशीष तुपांगे। गेंदबाजी ट्रैक पर रवि सोनावले। लो स्कोरिंग मैच पर अगर पहली ओवर में मैडर्टी पावर प्ले के पहले ओवर में 2 से 3 विकेटें आती है और कम रन खर्च करते गेंदबाज तो मैच बन सकता है। स्ट्राइकर इन पर आशीष तुपांगे, नॉन स्ट्राइकर इन पर अरुण धसाड़े। गेंदबाजी ट्रैक पर रवि सोनावले। पहली गेंद बिल्कुल फुल टॉस थी। मिड ऑन के फील्डर गेंद तक पहुंचे, नॉन स्ट्राइकर इन पर बैट्समैन सेफ है। पहली गेंद पहला सिंगल। 1 रन से खाता खुलता हुआ आशीष तुपांगे और डी की स्पोर्ट्स गुलबन का। मैंने इस बात का जिक्र किया था, अगर इस मैच में बने रहना है, वापसी करनी है तो विकेटें, गुच्छों में विकेटें पहली ओवर में आने जरूरी है। जिस तरह से बैटिंग लाइनअप स्ट्रांग है, प्रशांत फर्डे भी है, नयन घरत भी है, आने वाले बैट्समैन काफी मजबूती है बैटिंग लाइनअप में। पहली गेंद पर सिंगल बनी है। स्ट्राइकर इन पर लेफ्ट हैंडेड बैट्समैन अरुण धसाड़े। ओहो, लोअर फुल टॉस, गेंद को भेज दिया। बहुत अच्छी की है, ऑन साइड में पूरी तरह से घूमकर खेला था बैट्समैन अरुण धसाड़े ने। 5 रन। ओहो, मिस टाइम स्ट्रोक, नीचे फील्डर, और यहां से पहला विकेट, पहला झटका। अरुण धसाड़े इज बैक टू द डगआउट।
मेरे काबिल दोस्त बिल्कुल गणेश जी दावर सर इस मैच के लिए जुड़े हुए हैं। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है सर दूसरे इनिंग में। येस, धन्यवाद शोएब सर. अगदी जर पाहायला गेलं तर हा सामना दोन्ही संघासाठी फार महत्वाचा आहे. अगदी दोन्ही संघाने अगदी पाहायला गेला तर वाशाळे संघ तिसरा सामना खेळतायत. अगदी गोल्डन संघाचा जर विचार केला तर ते देखील तिसरा सामना खेळतात. फटका भरपूर चांगला ओव्हर द बॉलर हेड. क्षेत्ररक्षक आहेत समीर. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तत्पूर्वी एक सिंगल. 4 गेंदे 6 रन, 2 गेंदे अंतिम शेष है। विकेट काफी सॉलिड है। आशीष तुपांगे की विकेट बहुत जरूरी होगी इस मैच में। ओहो क्या बात है, बिल्कुल गैप में इस गेंद को ढकेला, गेंद कारपेट के जरिए बाउंड्री लाइन से बाहर मिलेंगे 4 रन। अगदी पाहायला गेलं तर हा चौकार येतोय. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचले 10 वरती. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू टाकलेत. अगदी आता मात्र पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. पाठलाग करायचा आहे अगदी 38 धावेंचा. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहिला. त्या पहिल्या सत्रामध्ये अगदी वाशाळा संघ भरपूर मेहनत घेत होता फलंदाजीसाठी. इथे फटका मिड ऑन ला क्षेत्ररक्षक आहेत डिप्लाय जेल. दूसरी सफलता मिली। पहली ओवर की समाप्ति हुई। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर 10 रन। अब यहां पर कमबैक पूरी तरह से, क्योंकि 2 बड़े मोहरे, 2 ओपनर्स आशीष तुपांगे और अरुण दसाड़े डॉगआउट में आउट होकर बैठे हैं। अब नए बैट्समैन तेजस आलेत. अगदी इथनं इक्वेशन कडे जाऊयात. शोएब सर इक्वेशन. यस, 24 चेंडू आणि 28 धावेंची गरज आहे. गोलंदाज ट्रॅक वरती अगदी काहीस वेगळं जाळं या मैदानामध्ये विखुरलं जात आहे. या सह्याद्री वाशाळा संघाकडनं गोलंदाज ट्रॅक वरती स्वतः कर्णधार योगेश भोईर हा गोलंदाज सज्ज झाला. टायगर ऑफ वाशाळा, एक रन मशीन म्हणून ओळखला जातो आपल्या संघासाठी. यस, योगेश भोईर राईट आर्म राउंड द विकेट. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला हर्षल हा फलंदाज आहे. 24 चेंडू 28 धावेंची गरज. पहिला बॉल लवर फुल टॉस आडव्या बॅटनं कुणाला आहेत, चुकी होणार नाहीये. हा चेंडू अडवलाय, फेकी केलाय. तत्पूर्वी एक सिंगल घेतली जाते. सिंगल धावफलक जाऊन पोहोचले 11 मध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर डीके स्पोर्ट्स गोल्डन संघासाठी हव्या तशा धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल ऍड केल्यात. परंतु महत्वाची जोडी म्हणजे सलामीला आलेले जोडी डगआउटच्या आश्रयाला परतली आहे. पहिल्याच बॉल वरती सिंगल खर्च केली आहे योगेश भोईर. फील्ड पोझिशन मध्ये अगदी चेंजेस केले जात आहेत. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. सहजासहजी हा सामना सोडायला तयार नाही आहेत दोन्ही संघ. स्ट्रायकिंग एंडला तेजस हा फलंदाज आहे. इथे अगदी हा पहिलाच बॉल खेळत होते तेजस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. अगदी स्वतःच्या खांद्यावरती पूर्णपणे आता मात्र जबाबदारी घेतली गोलंदाज योगेश भोईर. कर्णधार आपण पाहत आहोत. पूरी तरह से कमबैक किया है. अब यहां से डॉट गेंदे, लगातार डॉट गेंदे. ओहो क्या गेंदबाजी, लाउड अपील है.
अंपायर सहमत नहीं है, बिल्कुल बल्ले और गेंद का कोई संपर्क हुआ नहीं है, गेंद आई है डॉट। क्या जबरदस्त मैच बन रहा है, 2 स्कोरिंग मैच लेकिन जबरदस्त। अब 21 गेंदे 27 रनों की जरूरत, 3 गेंदे हो चुकी है, सिर्फ 1 रन बना है। काफी कठिनाइयों में बैट्समैन, काफी स्ट्रगल करते हुए तेजस। ओहो, इस बीच सफल होकर खेला है, गैप में ढकेला इस गेंद को, गेंद 4 रन। पाहायला गेलं तर फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता गोलंदाज योगेश भोईरच्या माध्यमातून। आता मात्र पाहायला गेलं तर एक्सिलेटर वरती थोडासा पाय ठेवला गेलाय डीके स्पोर्ट्स गोल्डमन संघाकडनं। अगदी हा चौकार आलाय, चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय। 15-21 रन, अगदी पाहायला गेलं तर 20 चेंडू 23 धावेंची गरज आहे। उर्वरित 2 चेंडू फार महत्वाचे असतील शोभ सर। अगदी जर पाहायला गेलं तर बघूयात या चेंडूवरती, इथे हा फटका भरपूर चांगला आहे, समीर आहेत, झेल सोडला। अगदी त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक राज्य देखील आहेत। अगदी हा चेंडू यशस्वीरित्या अडवला गेलाय। यस, यस, अगदी जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती धावून पळून सर धावा एकच घेतली आहे का धाव? यस, एकच सिंगल घेतली आहे। अगदी आता मात्र शेवटचा बॉल आणि 19 चेंडू 22 धावेंची गरज। या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात। योगेश भोईर गोलंदाजी चांगली करतोय, लो स्कोरिंग मॅच आहे आणि या लो स्कोरिंग मॅच मध्ये गोलंदाजी कशी करावीत पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये योगेश भोईर करून दाखवतोय। अगदी 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात शोएब सर। बिल्कुल अंतिम गेंद पे स्ट्राइकर एंड पर बैट्समैन हर्षल, अगर यहां से डॉट गेंदे और 1 या 2 विकेटें आई तो बिल्कुल मैच में मजा आएगा। 19 गेंदे 22 रन की जरूरत, आखिरी गेंद। ओहो, इस बीच मौका बना था, कैच यहां पर ड्रॉप और गेंद फाइटिंग में 4 रन। असतील इक्वेशन 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत, आता मात्र 18 धावा। अगदी आपण पाहायला गेलं तर शेवटच्या चेंडूवरती तो चौकार पूर्णपणे प्रेशर रिलीज केला गेला डीके स्पोर्ट्स गोल्डमन संघाकडनं। हर्षलच्या बॅट मधनं अगदी तो चौकार आला होता। जगदीशजी डोळे साहेबांकडनं अगदी एकनाथजी डगळे सरांसाठी पारितोषिक आहे, परंतु यस प्रेक्षक यस अगदी त्यांच्या माध्यमातून इथनं दर्शवलं जात आहे। प्रेक्षक राजे असल्याशिवाय ते प्रेक्षक राजांचं मनोरंजन करू शकत नाहीयेत, असं काहीसा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतायत। यस, डीजे रॉकर्स देखील आमच्यापर्यंत कळवतायत किरणजी बोंडी सर प्रत्येकी शॉट वरती प्रत्येकी विकेट वरती चांगले चांगले गीत तुमच्यापर्यंत पोहोचवतायत, परंतु यस असू द्यात, सामना महत्वाचा आहे। 18 चेंडू 18 ची गरज। गोलंदाजी ट्रॅक वरती रवी सोनावळे हा गोलंदाज आला होता, पहिलाच बॉल अगदी चांगला आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला गेलाय। प्रत्येकी बॉल वरती सिंगल ची गरज आहे, परंतु इथं मात्र पहिलाच बॉल निर्धाव चेंडू येतोय शोएब सर। इथे हा फटका भरपूर चांगला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत,
समीर क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. दुसऱ्या धावेची कॉलिंग. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रो बॅकअप आहे. ओहो इथे काय करताय अगदी धावा धाव फेका फेक असं काही म्हणायला हरकत नाही या मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले. 22 अगदी इक्वेशन. 16 चेंडू 16 धावेंची गरज. प्रत्येकी बॉलवरती सिंगलची गरज आहे. शेवटपर्यंत जाईल का हा सामना हे पाहणं देखील गरजेचं आहे. अगदी दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा आहे. स्ट्रायकिंग एंडला तेजस पासून थोडासा दूरवर ठेवलेला हा चेंडू. अगदी शोएब सर कमबॅक केला या गोलंदाजांना. जास्तीचे निर्धाव चेंडू हाताळावे लागतील रवी सोनावळे या गोलंदाजाला. जी यहाँ से डॉट गेंदे. अब 15 गेंदे 16 रन की जरूरत है. 22 रन 2 विकेटों के नुकसान पर डी की स्पोर्ट्स गोलबन. इस बीच ये गेंद ट्रैवल होती हुई बिल्कुल बाउंड्री लाइन से बाहर. 4 रन. जय श्रीराम खर्डी संघ असा सामना असेल. यस अगदी ती 5 चेंडू झालेत. यस 5 चेंडू झालेत. धावफलकावरती धावा 26. इक्वेशन 13 बॉल्स मध्ये 12 धावेंची गरज. 13 चेंडू 12 धावेंची गरज. अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल प्रेम सरांना. अगदी बॅटची कडा लावीड अपील होते. अगदी पुन्हा एकदा हा सामना एक ट्विस्ट. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट चर्चा केली जाते. यस सागर धसाडे हा गोलंदाज ट्रॅक वरती आहे. अगदी न्यू बॅटर फलंदाजी करण्यासाठी. नयन नयन हा फलंदाज आपण पाहत आहोत. न्यू बॅटर अगदी पाहायला गेलं तर 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी मैदानामध्ये एंटर झालेत. स्ट्रायकिंग एंडला हर्षल असतील. 12 चेंडू 12 धावेंची गरज आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सह्याद्री वाशाळ संघ आपण पाहत आहोत.
12 चेंडू 12 धावींची गरज आहे. सामना महत्वाचा आहे अगदी दोन्ही संघासाठी, परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका. अगदी फील्ड पोझिशन आपण पाहू शकाल. मिड विकेट, लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, अगदी लॉंग ऑफ, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये हे 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतात. त्यानंतर 38 सर्कल मध्ये मिड ऑन, मिड विकेट, अगदी स्क्वेअर लेग, थर्ड मॅन. यस, सागर साठी ही फील्ड पोझिशन सजवली गेली आहे. गोलंदाज सागर, लेफ्ट हँड, ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय हर्षल. हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. अगदी पहिल्याच बॉल वरती गोलंदाजी सागरची चांगली झाली आहे. यस, अगदी आपण पाहू शकाल सागर पहिलाच बॉल चांगला हाताळतायत. 11 चेंडू 12 ची गरज असताना हा फटका. कुणाल अगदी तिथे. यस, वाटलंच होतं कारण कुणाल हा सेलिब्रेशन करत नव्हता. टिपला होता ना, तर तो सेलिब्रेशन करत नव्हता. त्याचं कारण त्याचा पाय सीमारेषा पार झाला होता. यस, षटकार आलाय. षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 वरती इक्वेशन. 10 चेंडू 6 धावींची गरज. स्ट्राइकर इन पर हर्षल पूरी तरह से एक बड़ा हिट और मैच को आसान कर दिया है. रिवर्स खेलना चाहते थे, भले गेंद का कोई कनेक्शन हुआ नहीं. गेंदा ये डॉट. 9 गेंदे और जीत के लिए 6 रन की जरूरत. जय श्रीराम करडी संघाचा कर्णधार तसेच मुसळ्याचा पाडा संघाचा कर्णधार आपण आला असाल, उपस्थिती नोंदवा. नेक्स्ट मॅच. नौ गेंदे, जीत के लिए 6 रन की जरूरत. इस बीच ऑन साइड में खेल दिया. ये गेंद मैदान से बाहर. 6 रन. डांस डांस. अगदी मानव द मॅचचा हिरो ठरतोय गोलंदाज मनोज फरडे. अगदी 2 षटक हाताळत असताना अगदी आपण पाहायला गेलं तर यस 2 षटकामध्ये 12 धावा खर्च करत असताना महत्वाचे 3 गडी बाद केले होते. चला मनोज फरडे